नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एके दिवशी मी ऑफिसवरनं घरी गेलो आणि आमच्या शेजारच्या काकूंची मुलगी पळत-पळत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, "दादा, दादा, आज मला शाळेमध्ये सरांनी वर्गमुळं काढायला सांगितली. पण मला जमतच नाही. तू मला अशी ट्रिक शिकव, की जेणेकरून मी कुठल्याही संख्येचं वर्गमूळ अगदी काही सेकंदामध्ये काढू शकेल." आणि मग मी त्या दिवशी बसून तिला सगळ्या ट्रिक्स शिकवल्या आणि त्यानंतर तिने सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी आत्मविश्वासाने दिली. तुम्हालाही शिकायचं आहे का मी तिला कुठल्या ट्रिक शिकवल्या? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण संख्या, अपूर्ण संख्या आणि दशांश संख्या या संख्यांचे वर्गमूळ काढायला शिकवणार आहोत. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, वर्गमूळ म्हणजे काय हे समजून घेण्याच्या पहिले आपल्याला वर्ग म्हणजे काय ते कळालं पाहिजे. तर वर्ग म्हणजे काय? जेव्हा एखाद्या संख्येला आपण त्याच संख्येने गुणतो आणि त्यानंतर येणारी जी संख्या असते, त्या संख्येला आपण वर्ग म्हणतो. तर 16 हा 4चा वर्ग आहे. मग मी जर असं विचारलं, की मग 16चं वर्गमूळ काय? तर 16चं वर्गमूळ आहे ते 4. तसंच 64. 64 हा 8चा वर्ग आहे. मग 64चं वर्गमूळ काय? तर उत्तर असेल 8. आता आपण बघणार आहोत पूर्ण वर्ग संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं. अतिशय सोपी ट्रिक आहे. ही जर तुम्हाला समजली तर तुम्ही कुठल्याही पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ काढू शकता. तर त्याआधी आपण हे बघूयात की एकाचा वर्ग असतो 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा 36, 7चा 49, 8चा वर्ग आहे 64 आणि 9चा वर्ग 81. आता हे सांगायचं म्हणजे काय? जर यामध्ये तुम्ही बघितलं तर याच्या एकक स्थानी 1, 4, 9, 6 आणि 5 असं येतंय. जर मी म्हटलं की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 6 येत असेल, तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी काय येईल? तर 4 आणि 6. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर आता आपण पहिलं उदाहरण बघूयात. या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकक स्थानी 0, 9 आहे. ठीक आहे, 9 आहे एकक स्थानी. मग एकक स्थानी 9 केव्हा येतो? जर 3 हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल, तर त्याच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 येईल. तसंच 7 जर असेल एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, तर त्याची वर्ग संख्येच्या एकक स्थानी सुद्धा 9 येईल. मग आपल्याला कळलं, की ह्या संख्येचं वर्गमूळ जे काही असेल त्याच्या एकक स्थानी एकतर 3 असेल किंवा 7 असेल. मग हे आपल्याला कळलं, पहिली स्टेप आपली झाली. दुसरी स्टेप बघा. दुसऱ्या स्टेपमध्ये पुढची संख्या काय आहे? 22 आहे. तर 22च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या कुठली? तर 16 ही 22च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या आहे. मग आता हे आपल्याला कळालं. त्यानंतर 16चं आपल्याला काढायचं वर्गमूळ. 16चं वर्गमूळ काय? 4. आता हे कळलं. मग याच्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं, की 22, 0, 9 याचं वर्गमूळ जे असेल ते एकतर 43 असेल किंवा 47 असेल. मग आपल्याला हे शोधावं लागेल, की 43 की 47 यापैकी कुठलं? तर त्यासाठी आपल्याकडे सोपी ट्रिक आहे, की 4 गुणिले 5. ठीक आहे. उत्तर किती आलं माझं? 20. मग 4 आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या 5 याचा गुणाकार माझ्याकडे 20 आला. 20 ही 22 पेक्षा लहान आहे. मग 22 ही आपली संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला जेव्हा कधी या दोन्हींपैकी एक संख्या निवडायची असेल, तर 22 मोठा आहे म्हणून आपले उत्तर येईल मोठी संख्या. तर मग 22, 0, 9 याचं वर्गमूळ काय आलं मित्रांनो? तर 47 हे त्याचं वर्गमूळ आलं. तसं आता पुढचं एक्झाम्पल आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर 9 येतो एकक स्थानी. मग जर एकक स्थानी 9 असेल, तर आपल्याला माहिती आहे की 3 किंवा 7 यापैकी एक संख्या जी असेल, ती याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी असेल. आता दुसरं काय आहे? 334. आता 334 आहे. सो 334च्या जवळची आधीची वर्गसंख्या कुठली? तर आपल्याला माहिती आहे 18चा वर्ग जो असतो तो 324 असतो. म्हणून मी सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, की 1 ते 30 पर्यंत जे वर्ग आहेत ते आपल्याला तोंडपाठ पाहिजे. कारण ते कुठेही गेलं तरी आपल्याला आपला वेळ ते वाचवतील.
सो मला हे कळलं की 324 ही याच्या आधीची वर्गसंख्या आहे. मग आपलं उत्तर काय येईल मित्रांनो? एकतर 183 किंवा 187 यापैकी या दोन्हीपैकी कुठली तरी एक संख्या जी असेल ती ह्या 33,489चं वर्गमूळ असणार आहे. आता ते जर मला शोधायचं असेल तर परत आपली तीच ट्रिक की 18 त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या 19 या दोघांचा वर्ग करायचा आहे. आता एवढं गुणत बसण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे 18चा वर्ग 324 आहे. मग मी 324 मध्ये फक्त एक 18 अजून ऍड केला तर माझा 18 गुणिले 19 येईल. तर याचं उत्तर काय आलं? याच्यामध्ये जर मी 18 ऍड केलं 16 × 340 342. तर आता मला तुम्ही सांगा मित्रांनो की 334 हा 342 पेक्षा लहान आहे. मग जर आपला 334 342 पेक्षा लहान आहे तर मी कुठली संख्या निवडणार? लहान संख्या. मग ह्या 33,489चं वर्गमूळ काय आलं तर 183. चला आता पुढे बघूयात. पुढे आता याच्यामध्ये आपल्याकडे आहे 1296. आता 1296 मध्ये एकक स्थानी आला 6. तर आपल्याला माहिती आहे की याचं जे वर्गमूळ असणार आहे त्याच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल. पहिली स्टेप आपली झाली. दुसरी स्टेप मध्ये काय आहे? 12 घेतला मी. 12च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या काय आहे? 9. 9 हा कशाचा वर्ग आहे? 3चा. हे पण कळलं. मग आता मला पुढे काय करायचंय की 3 गुणिले 4 त्याच्या पुढची नैसर्गिक क्रमवार संख्या घेतली त्याचा दोघांचा गुणाकार 12 आला. अरे बापरे! आता तर आपण आधी ज्या बघितल्या त्यामध्ये कमी किंवा जास्त तर नाहीये. आता ह्या केसमध्ये 12 हा 12च्या बरोबर आला. मग आता कुठली निवडायची? कारण उत्तर आपलं असणार आहे एकतर 34 किंवा 36. या दोन्हीपैकी कुठलं तरी एक उत्तर असणार आहे. मग निवडायचं कुठलं जर बरोबर असेल तर? तर अशा केसमध्ये मित्रांनो आपल्याला नेहमी मोठी संख्या निवडायची. तर ह्या 1296चं वर्गमूळ काय आलं मित्रांनो तर 36. तसंच आता पुढे आहे 1681. आता पहिली स्टेप. याच्या एकक स्थानी 1 आहे. तर वर्गमूळाच्या एकक स्थानी काय येईल? एकतर 1 येईल किंवा 9 येईल. झालं? दुसरी गोष्ट 16. आता 16च्या जवळची आधीची वर्गसंख्या कुठली? तर 16 ही स्वतः वर्गसंख्या आहे. तर मग ते 16 आपण तसंच लिहून घेतलं. 16 हा कशाचा वर्ग आहे? तर 4चा. मग त्यामुळे आपलं उत्तर काय असू शकतं तर एकतर 41 किंवा 49. मग परत आपल्याला काय करायचंय? 4 आला आपला. 4ची पुढची नैसर्गिक क्रमवार संख्या 5. दोघांचा गुणाकार 20. आता आपला जो 16 आहे तो 20 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 41. समजलं? अतिशय सोपं आहे. ही ट्रिक जर तुम्हाला कळाली, एकदा तुम्ही याच्यासोबत खूप सारे उदाहरणं सोडवले की तुम्हाला अगदी काही सेकंदांमध्ये कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढता येणार आहे. चला आता हे झालं पूर्ण वर्गसंख्यांचं वर्गमूळ. मग आता काढायचं अपूर्ण वर्गसंख्यांचं वर्गमूळ. ते कसं काढायचं? तर तेही आपण अगदी काही सेकंदांमध्ये काढू शकतो. त्यासाठी आपल्याला एक बघायचं की फॉर एक्झाम्पल मी असं केलं की झेडचं मला वर्गमूळ काढायचंय. मग झेड मी कशा पद्धतीने लिहू शकतो की एक्सला मी अधिक वजा वाय असं लिहू शकतो. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय की जेणेकरून तुम्हाला तो जर लक्षात असला तर तुम्ही कसंही उदाहरण आलं तरी काढू शकता. मग आता या झेडचं वर्गमूळ जर मला काढायचं असेल त्याला मी अशा पद्धतीने लिहू शकतो. तर माझं याचं उत्तर काय असणार आहे की त्या एक्सचं स्क्वेअर रूट घ्या. त्यानंतर अधिक वजा. हे अधिक वजा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. ते झालं की वाय भागिले 2 गुणिले परत त्या एक्सचं वर्गमूळ. हा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण उदाहरण बघू त्यावेळेस हे अजून क्लिअर होईल. आता पहिलं उदाहरण आहे 89चं वर्गमूळ. मग आता 89 आहे त्याला मी कसं लिहू शकतो? 81 आधीची जवळची वर्गसंख्या शोधायची. 81 अधिक 8 असं लिहू शकतो. मग आता मला फॉर्म्युल्यामध्ये काय जाईल? 81चं वर्गमूळ अधिक कारण इथं अधिक आहे. 8 भागिले 2 गुणिले परत 81चं वर्गमूळ. मग आता 81चं वर्गमूळ काय आलं? 9 अधिक 8 भागिले 2 गुणिले 9 किती आलं? 18. मग झालं 9 अधिक 4 भागिले 9 बरोबर माझं काय आलं? 85 भागिले 9. मग जर तुम्ही
85 भागिले 9 कॅल्क्युलेट केलं तर ते किती येतं? 9 पॉईंट, मग 4 उरले, 9 चोक 36, परत 4 उरले, परत 9 चोक 36, असं करत करत रिकरिंग येईल. सो हे झालं याचं उत्तर. आता जर तुम्ही ऍक्च्युअली कॅल्क्युलेटरवरती जाऊन जर याचं वर्गमूळ काढलं तर ते याच्या जवळपास येईल. आपण अप्रॉक्सिमेशन पद्धतीने जातोय. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण. पुढचं काय सांगतंय की 18. मग परत आपण 18ला कसं लिहू शकतो? 16 अधिक 2. ठीक आहे. मग आता मी डायरेक्टली वर्गमूळ काढतोय. 16चं वर्गमूळ किती? 4 अधिक 2 भागिले 2 गुणिले 4. मग हे 2 2 कट झाले. मग 4 अधिक 1 अधिक 4, 1 भागिले 4. मग हे झालं 4 चोक 16, 17 भागिले 4. बरोबर उत्तर काय येईल? 4.25 येईल. आता याचे तुम्ही 18चं वर्गमूळ काढा, ते पण 4.24 असं काहीतरी येईल. समजलंय? आता एखादं मायनसचं घेऊयात. उदाहरणार्थ आपण एक घेऊयात की मला काढायचं 24चं वर्गमूळ काढायचं. मग 24चं वर्गमूळला मी कसं लिहीन की 25 वजा 1चं वर्गमूळ. बरोबर आहे. मग मी याचं डायरेक्ट लिहिलं 5 वजा 1 भागिले 2 गुणिले 5. मग 5 वजा 1 भागिले 10, हे झालं 49 भागिले 10 बरोबर 4.9. हे त्याचं उत्तर आलं. तर तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा की या संख्यांचं जे वर्गमूळ आहे ते याच्या आसपास आहे का, ते मला कमेंट करून तुम्ही सांगायचंय. आता आपण बघणार आहोत दशांश संख्यांचं वर्गमूळ कशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर आपल्याला उदाहरण काय आहे की 289 भागिले 0.000121 याचं वर्गमूळ काढायचंय. आता हे दिसायला खूप अवघड दिसतं. तर आता आपण काय करणार आहे की जर ए भागिले बी असेल तर याला मी सेपरेट असं लिहू शकतो की ए चं वर्गमूळ भागिले बी चं वर्गमूळ. मग आता आपण तसंच करणार आहे की 0.289 याला मी कसं लिहू शकतो की 289 भागिले 1000. याला पूर्ण संख्यांमध्ये पहिलं कन्वर्ट करून घ्यायचंय. ठीक आहे. तसंच 0.0121 ला मी कसं लिहू शकतो की 121 भागिले 00. ठीक आहे. 1 लाख येईल. आता मला काय करायचंय, याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ हे काढायचंय. तर मग तसंच याचं वर्गमूळ येईल आणि याचंही वर्गमूळ येईल. मग आता याच्यामध्ये आपण लिहू की 17, 289 वर्गमूळ 17 येईल. 1000चं वर्गमूळ अजून जर काढायचं झालं आपल्याला तर ते काय येईल की 100 गुणिले 10 असं लिहू शकतो मी याला. तर 17 भागिले 10 गुणिले वर्गमुळात 10. तसंच याचं काय येईल 11 भागिले 100 गुणिले वर्गमुळामध्ये 10. मग आता ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार. मग 17 भागिले 10 गुणिले 10. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण भागाकार करू तर भागाकाराच्या उलट गुणाकार होईल. तर 100 वर्गमुळात 10 भागिले 11. मग हा कट झाला, हा कट झाला, 10 इथं 10 आलं आणि आपलं उत्तर काय आलं मित्रांनो 170 भागिले 11. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता आपण काही उदाहरणं बघूयात. तर पहिलं उदाहरण काय आहे की 20चं वर्गमूळ गुणिले 125चं वर्गमूळ. परत आपल्याला तो फॉर्म्युला लावायचा की वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात जर बी असेल तर आपण याला वर्गमुळामध्ये ए गुणिले बी असं लिहू शकतो. तर आता आपल्याकडे एक आहे वर्गमुळात 20 गुणिले वर्गमुळामध्ये 125 बरोबर 20 गुणिले 125. मग 20 गुणिले 125 बरोबर किती? तर 2500. कारण 2 गुणिले 125 250 आणि तो एक शून्य असं 2500 आलं. तर 2500चं वर्गमूळ म्हणजे या दोन शून्यातून एक शून्य घेतला आणि 25चं वर्गमूळ आलं 5. तर 50 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो. पुढच्या उदाहरणात काय सांगितलंय मित्रांनो की 0.16 अधिक वर्गमुळामध्ये 0.0081 याचं वर्गमूळ किती? आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय, या 0.0081 ला अशा पद्धतीने लिहून घ्यायचे की 81 भागिले किती शून्य येतील? 4 शून्य येतील. बरोबर आहे. हा. तर आता याचं वर्गमूळ काढायचं 0.0081चं वर्गमूळ म्हणजे 81 भागिले याचं वर्गमूळ ते किती आलं? 9 भागिले 100 म्हणजे 0.09. हे आपलं आलं आतल्या याचं उत्तर. मग आता
आपल्याला 0.16 अधिक काय करायचं 0.09 बरोबर माझं किती झालं आतमध्ये 0.25 मग 0.25ला मी कसं लिहू शकतो 25 भागिले 100 25 भागिले 100 म्हणजे किती 5 भागिले 10 कारण त्याचं 25चं वर्गमूळ 5 आलं आणि 100चं वर्गमूळ 10 आलं. आता हे सोपं आहे 5 भागिले 10 म्हणजे किती 0.5 मग ते आहे का आपल्या ऑप्शन्समध्ये आहे तर हे झालं त्याचं उत्तर. आता पुढे अशा पद्धतीने जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न दिलेला असेल त्या वेळेस काय करायचं मित्रांनो की सगळ्यात आतमध्ये आतली जी संख्या आहे त्या संख्येला कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आता सगळ्यात आतमध्ये काय आपल्याकडे 81चं वर्गमूळ जे की किती आलं 9. मग आता परत असं द्यायचं की 4 अधिक वर्गमुळामध्ये 16 अधिक 9 मग 16 अधिक 9 किती आलं 25 मग 4 अधिक वर्गमुळामध्ये 25 आता सगळ्यात आतली संख्या कुठली आहे ही आहे मग याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे की 4 अधिक 25चं वर्गमूळ 5 आलं मग उत्तर आलं आपलं वर्गमुळामध्ये 9 बरोबर 3 मग 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता जर प्रश्न थोडा मॉडिफाय केला कशा पद्धतीने बघा की वर्गमुळामध्ये 4 अधिक वर्गमुळामध्ये 16 अधिक वर्गमुळामध्ये 81 आता याचं उत्तर कसं येईल वर्गमुळामध्ये 4 अधिक सगळ्यात आतली संख्या कुठली आहे 81 तर त्याचं वर्गमूळ किती आलं 9 मग 16 अधिक 9 मग ह्याला की वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळामध्ये 25 मग 4चं वर्गमूळ 2 25चं वर्गमूळ 5 उत्तर आलं 7. सो अशा पद्धतीने उत्तर बदलू शकतं तर प्रश्न जो आहे तो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. हे काही प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी दिले आहेत तर हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे आणि मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की ज्या काही ट्रिक्स आपण बघितल्या या व्हिडिओमध्ये त्यापैकी तुम्हाला कुठली ट्रिक आवडली. तुम्ही पण तिच्यासारख्या आत्मविश्वासाने कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकता. मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.